बघा मित्रांनो, समोरची एक्सरसाइज सोपा पार्ट, खूप सोपा पार्ट. हे जे ट्रान्सफर ऑफ मॅट्रिक्स असतं का, या भागाशी संबंधित ही पूर्ण एक्सरसाइज आहे मित्रांनो. नुसतं एकदा व्यवस्थित समजून जरी घेतलं तरी अशी काही खूप प्रॅक्टिस करायची आवश्यकता नाहीये. बिलकुल आरामशीर तुम्हाला एक्सरसाइज समजणार. काहीच नाहीये एक्सरसाइज मध्ये. पहा, हा ए मॅट्रिक्स आहे आणि आपल्याला विचारलं फाइंड ए ट्रान्सफर, म्हणजे ए डॅश, त्याला आपण ए ट्रान्सफर मॅट्रिक्स म्हणू शकतो. म्हणजे काय, तर एचा ट्रान्सफर मॅट्रिक्स म्हणजे काय, एचे जे रो आहे ते आपण कॉलम स्वरूपात लिहिणार. झालं. याचाच अर्थ हा जो कॉलम होता हा तो रो बनणार. म्हणजे हा रो आपण इकडे कॉलम बनवला. सिमिलरली उलट्या दुसऱ्या शब्दात आपण म्हणू, हा कॉलम इकडं, हा रो इकडं कॉलम बनतो. त्यालाच आपण ट्रान्सफर म्हणतो. म्हणजेच बघा, आणि ट्रान्सफर मध्ये ना ऑर्डर बदलत असते. आता हा 2/3 चा मॅट्रिक्स होता. ट्रान्सफर केल्यानंतर तो 3/2 चा होणार, कारण हा रो इकडे कॉलम बनणार. 2 -6 1 -4 0 5. हे असं होतं. सांगा त्याच्यात काय समजून सांगणार. म्हणजे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यासाठी खरंच एकदम सोपा भाग या ठिकाणी आपण शिकायलो. 1-2 मिनिटं लिहून घ्या. बघा, प्रॉब्लेम नंबर 2 जो आहे मित्रांनो, हा आपल्या मागच्या एक्सरसाइजला बघून तुम्ही करू शकता. एक मॅट्रिक्स साठी आपल्याला कमांड दिलेली आहे, I - J एक्सेट्रा काहीतरी. त्यावरून आपल्याला तो मॅट्रिक्स बनवायचा आहे आणि विचारलं की A = A ट्रान्सफर. ज्यावेळेस A = A ट्रान्सफर होतो त्यावेळेस नेमकं काय असतं, तर तो सिमॅट्रिक मॅट्रिक्स असतो. समजून घ्या मी काय बोललो, सिमॅट्रिक मॅट्रिक्स असतो. तर आता ह्या उदाहरणात नंबर 3 चं उदाहरण आपल्याला विचारलं 2A. या 2A चा ट्रान्सफर मॅट्रिक्स हा 2 × A ट्रान्सफरशी इक्वल आहे का. म्हणजे रोल कोणाचा या ठिकाणी, या ब्रॅकेटचा. या ब्रॅकेटचा अर्थ होतो ए ला डबल करा आणि त्याचा ट्रान्सफर करा, आणि ब्रॅकेट नसल्यामुळं ए ला ट्रान्सफर करा आणि त्याचा डबल करा. म्हणजेच बघा, आता आपण अगोदर 2A करणार. 2A, व्हॉट इज 2A, तर 2 × A मॅट्रिक्स. 5 -3 4 -3 -2 1. तर हे झाला 5 2 10 4 2 8 -4 -6 2. आता या 2A ला आपण करणार ट्रान्सफर, 2A चा ट्रान्सफर. हा अर्थ समजून घ्या, पुन्हा सांगतो अर्थ समजून घ्या. 2A चा ट्रान्सफर म्हणजे 8 4 -4 -6 2. त्यानंतर ए ट्रान्सफर मॅट्रिक्स, ही झाली LHS साइड पूर्ण. इट इज कॉलिंग 1. ए चा ट्रान्सफर मॅट्रिक्स म्हणजे 5 4 -2 जो कॉलम आहे आपण त्याला बनवला रो. -3 -3 1 जो कॉलम आहे आपण त्याला बनवला रो. आणि इंटू आता याला करा 2 × A चा ट्रान्सफर. मी डायरेक्टली त्याचा आन्सरच लिहितो, कारण इंटू 2 हे तर आपलं समजू शकतं ना. 2 5 10 8 -4 -6 2 1 2. या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं की आपल्याला सेम आन्सर मिळालं. 10 8 -4 10 8 -4 -6 2 -6 2. तर फ्रॉम 1 and 2 twice A का ट्रांसफर is equal to 2 × A ट्रांसफर मॅट्रिक्स इक्वल इच अदर. सोपं उदाहरण आहे आणि सोपं समजूनच त्याला तुम्ही रिॲक्ट करा. लिहून घ्या. बघा, समोरचा प्रॉब्लेम फक्त ऑर्डर मध्ये चेंज झाला. या ठिकाणी 3/3 ऑर्डर वापरली आणि
सेम टाईपचा प्रश्न आहे हा, तुम्हीच करणार. ज्या विद्यार्थ्याकडे टेक्स्टबुक सध्याच अवेलेबल नाही आहे, लिहून घ्या. 3a म्हणजे ए मॅट्रिक्सला अगोदर 3 मल्टिप्लाय करा, येणारे आन्सरचं ट्रान्सफर करा. इथं अगोदर एला ट्रान्सफर करा आणि नंतर 3 मल्टिप्लाय करा. LHS इज इक्वल टू RHS येणार. जर काही अडचण आली तर मागच्या उदाहरणाची मदत घ्या, सेम तेच उदाहरण. बघा समोरचं उदाहरण क्रमांक 5. थोडं लक्ष द्या, तुम्हाला ऑटोमॅटिक समजतं की हे उदाहरण म्हणजे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचा प्रॉब्लेम किंवा टाईप या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. कारण या ठिकाणी डायगोनल एलिमेंट्स 0 आहे आणि आपल्याला विचारलं की ए चा ट्रान्सफर इज मायनस ऑफ ए, म्हणजे ए चा ट्रान्सफर मॅट्रिक्स केल्यानंतर तो ए शी इक्वल आहे पण साइन डिफरंट आहे. ए शी इक्वल आहे, साइन डिफरंट आहे. बघा दिस इज ए ट्रान्सफर. काय करू आपण, या ठिकाणचा कॉलम इकडे रो बनवू, म्हणजे 0 -1 -2i 2 -i. हा कॉलम इकडे नंबर 2 चा रो घेऊ, 1 + 2i 0 7. पुन्हा हा 3 नंबरचा कॉलम इकडे 3 नंबरचा रो घेऊ, i -2 -7 0. बघा मित्रांनो, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय असतं, डायगोनल एलिमेंट्स आर 0 आणि आफ्टर ट्रान्सफर मॅट्रिक्स त्याला ट्रान्सफर केल्यानंतर साइन आर डिफरंट, त्यांचे साइन वेगळे वेगळे आले पाहिजे. तर आपण सुरुवातीला हे नंबर घेऊ. इकडे बघा ए मध्ये 7 मायनस आहे, त्याच्या ट्रान्सफर मध्ये ते प्लस आले. बाकी तसंच आहे, पूर्ण तसंच आहे. ए मध्ये हा 7 प्लस आहे, इकडे मायनस आला. ए मध्ये 1 आणि 2i पॉझिटिव्ह आहे, इकडे दोन्ही निगेटिव्ह आहे. ए मध्ये i मायनस आणि i प्लस आणि 2 मायनस आहे, इकडे 2 प्लस आणि i मायनस आहे. इकडे -1 -2i निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ हिंस प्रूव्ह दॅट ए का ट्रान्सफर मॅट्रिक्स इज इक्वल टू -a. आता यापेक्षा सोपं काय असू शकतं, लिहा मग फटाफट. प्रॉब्लेम नंबर 6 नंबरचा प्रश्न. बघा तुम्हाला विचारलं काय, ए बी आणि सी हे 3 मॅट्रिक्स आहे आणि ह्या भागावर तुम्हाला 2 सब क्वेश्चन विचारले. एक ए आणि बी मॅट्रिक्सचे ॲडिशन करून ट्रान्सफर मॅट्रिक्स मिळवा आणि याचा रिझल्ट आन्सर इज इक्वल विथ इंडिपेंडेंटली ए ट्रान्सफर आणि बी ट्रान्सफरचे ॲडिशन असणार. हालाकी प्रॉपर्टी मित्रांनो असं होतं. सिमिलरली इथं सबट्रॅक्शन विचारलं की ए आणि सी चं सबट्रॅक्शन करून ट्रान्सफर करा आणि इंडिपेंडेंटली सुद्धा ते इक्वल असतं सबट्रॅक्शन. तर मी नंबर 1 चा जो क्वेश्चन आहे ते आपण सॉल्व्ह करू आणि नंतर बघू. तर सुरुवातीला ए प्लस बी, तर ए प्लस बी मी डायरेक्ट वापरतो कारण ॲडिशन इतका मोठा भाग नाहीये की पुन्हा ते मॅट्रिक्स लिहा आणि एक्सप्लेन करण्यासारखं काही नाहीये. पहा 2 + 2 4 -3 1 -2 5 + 4 9 -4 आणि -1 -5 -6 -3 -9. आता याला ट्रान्सफर करा. ए प्लस बी आपल्याकडे मिळाला ना ए प्लस बी. आता त्याचा ट्रान्सफर म्हणजेच हा जो कॉलम नंबर 1 होता 4 9 -9 इकडं बनवला आपण रो. दुसरा कॉलम -2 -5 4 रो, याला आपण नाव देऊ नंबर 1. आता इंडिपेंडेंटली ए चा ट्रान्सफर सांगा काय होत आहे, 2 5 -6 तर तो घेऊ आपण इकडं रो 2 5 -6 -3 -4 1 -3 -4 1. पुन्हा तेच बी चा ट्रान्सफर लगेच इकडे घेतो मी बी चा ट्रान्सफर कारण ऍडिशन करायला आपल्याला ते सोपं झालं. 2 4 -3 कॉलमचा बनवला रो 1 -1 3 कॉलमचा रो
आता बघा एचा ट्रान्सफर आणि बीचा ट्रान्सफर यांची ॲडिशन 2 प्लस प्लस आपण कन्सिडर करू 2 4 5 प्लस 9 मायनस 6 मायनस 3 मायनस 9 मायनस 3 आणि 1 मायनस 2 मायनस 4 मायनस 1 मायनस 5 1 प्लस 3 4 4 आता याला नाव द्या 2 नंबर फ्रॉम 1 and 2. आता 1 आणि 2 व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. 1 मध्ये पहिला रो होता 4 9 मायनस 9, 2 मध्ये पहिला रो 4 9 मायनस 9, दुसरा रो होता मायनस 2 मायनस 5 4, इकडे आला मायनस 2 मायनस 5 4. मतलब म्हणजे 1 आणि 2 वरून हे सिद्ध झालं की जे त्या ठिकाणी सांगितलं की ए प्लस बी चा ट्रान्सफर मॅट्रिक्स इक्वल विथ ए ट्रान्सफर प्लस बी ट्रान्सफर ॲडिशन. अवघड काहीच नव्हतं. 2 नंबरचं उदाहरण तुम्ही करा. मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, सोपी एक्सरसाइज आहे, पण बऱ्याच वेळेस व्यवस्थित अर्थ न समजल्यानं की या मांडणीचा किंवा या अरेंजमेंटचा किंवा या हे जे समोर सांगितलं याचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे हे बऱ्याच वेळेस जर व्यवस्थित समजलं नाही तर सोपा भाग सुद्धा क्लिअर होत नसतो. ते एकमेव कारण की हे एवढा सोपा भाग असून सुद्धा आपण हे उदाहरण घ्यायलो, नाही तर एकूण एक उदाहरण घ्यायची इथं आवश्यकता नाहीये. घ्या लिहून. बघा समोरचं उदाहरण. ए बी असे 2 मॅट्रिक्स आपल्याकडे प्रश्नात या ठिकाणी अवेलेबल आहे आणि सिच्युएशन अशी आहे, गिवन कंडिशन की थ्राइस ए मायनस 2b आणि प्लस एक सी मॅट्रिक्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि आपल्याला नुसतं सी नी फाइंड करायचं आहे, तर सीचा ट्रान्सफर मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे. म्हणजे सी फाइंडच करणं लागणार ना, सी फाइंड करणं लागणार. तर वी हॅव या वी नो टाका पाण्यात घ्या पिऊन, नॉट इनो थ्राइस ए 2b प्लस सी इज इक्वल टू आय. बघा सी इज इक्वल टू आय. आता 2b इकडे मायनसचा झाला प्लस प्लस 2b आणि हा झाला मायनस थ्राइस ए. इंटरचेंज, हा मायनस होता प्लस झाला, प्लस होता मायनस झाला. हा तर बघा मित्रांनो, सगळं काही आतापर्यंत क्लिअर झालं की आय मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. बाकीचे 2 मॅट्रिक्स 2x2 ऑर्डरचे, म्हणजे हा सुद्धा घेणार आपण 2x2 ऑर्डर. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स प्लस हा 2 बी आपल्याकडे ऑलरेडी आहे -1 3 4 -1 आणि मायनस थ्राइस बी हा -3 इंटू बी. सॉरी आपण ए वापरणार या ठिकाणी 5 4 थ्राइस ए नॉट बी -2 3. डायरेक्ट 2 आणि 3 नी मल्टिप्लाय करून प्रोडक्ट सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण आपण ही कमांड तशी आहे तशी लिहिली. आयडेंटिटी मॅट्रिक्स हा 2, हा बी मॅट्रिक्स, हा -3 आणि ए मॅट्रिक्स 1 0 0 1. हे 2 1 -2 3 2 6 8 -2 minus 3 5 15 4 3 12 3 2 6 3 3 9. आता 1 -2 प्लस -15 हा मायनस असल्यामुळं, कारण इकडे मायनस. यानंतर 0 प्लस 6 -12. यानंतर 0 प्लस 8 मायनस प्लस 6 1. हा मायनस, हा प्लस आहे पण हा मायनस -2 -9. बघा 15 -2 17. 17 मधून 1 सबट्रॅक्ट करा 16 -16. त्यानंतर 12 -6 सबट्रॅक्शन -6 मोठा जो नंबर असतो -12. 8 हा 8 आणि हा मायनस झाला होता प्लस 6 6 6 6 6. हा तर हे आले 14. हा
9 प्लस -2 झाले 11, 11 आणि +1 10. आणि याचा ट्रान्सफर मॅट्रिक्स तुमचं आन्सर. लिहून घ्या, त्यानंतर काय बोलायचं मी बोलतो. आता सध्या पॉज करा आणि पटकन लिहा. हा, तर बघा मित्रांनो, एवढं सांगणं होतं की एक सोपा भाग आहे, व्यवस्थित समजून घ्या. अशी उदाहरणं एक आयडिया जरी मिळाली तरी तुम्ही एक सहज वर्षभर त्याला सेव्ह करू शकता आणि पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायची वगैरे ह्या भागाला गरज नसती. पण सुरुवातीला एक वेळेस अशा पद्धतीनं उदाहरण क्लिअर करा की जेणेकरून नंतर कधी हा टी आला तर हा ट्रान्सफर मॅट्रिक्स डिनोट करतो एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे आतापर्यंत आपले हे जे उदाहरणं झाले 7-8 गणित, त्यात तुम्हाला ह्या पूर्ण एक्सरसाइजची सहज कल्पना येणार तेवढं मी तुम्हाला सांगतो. कारण जो मागच्या बऱ्याच दिवसापासून आपण डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स हे पार्ट बघायलो, यात बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्या आणि हा रेग्युलर अल्जेब्रिक पार्टपेक्षा थोडा वेगळा पार्ट आहे. मी सुरुवातीलाच पहिल्या काही लेक्चरमध्ये हे बोललो की आपलं जे एक मॅथमॅटिक्स जे असतं त्याचा फ्लो आणि हे जे 2 टॉपिक आहे याची स्टाईल थोडी वेगळी असणार आहे. तर आता हे एंडिंगच्या दिशेने टॉपिक चाललं, तर तुम्ही प्रॅक्टिस अशी करा की याच्यातले बरेच पार्ट ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ 2 मॅट्रिक्स म्हणजे मल्टिप्लिकेशन, ट्रान्सफर ऑफ मॅट्रिक्स, टाईप ऑफ मॅट्रिक्स, हे 12वीसाठी तुमचे एकदम व्यवस्थित इथंच होणं आवश्यक आहे. आता समोरचे काही उदाहरणं बघून आपण ह्या टॉपिकला पूर्णविराम देणार. बघा समोरचा प्रॉब्लेम नंबर 8. पुन्हा याच्यावर आपल्याला 2 सब क्वेश्चन विचारले. एक ए ट्रान्सफर प्लस 4b चा ट्रान्सफर मॅट्रिक्स. एक काम करू मित्रांनो, आपण एक जी कमांड विचारली नंबर 1 ची ती अगोदर समजून घेऊ. बघा ए चा ट्रान्सफर माहिती आहे आपल्याला काय असतं ट्रान्सफर म्हणून. 7 3 0 0 4 -2 हा झाला ए चा ट्रान्सफर. आता बी चा ट्रान्सफर इकडेच करतो. बी चा ट्रान्सफर, बी चा ट्रान्सफर मॅट्रिक्स. बी चा ट्रान्सफर मॅट्रिक्स म्हणजे 0 -2 3 2 1 -4. आता काय करतो मी या ठिकाणी 4 टाइम बी चा ट्रान्सफर लगेच लिहून घेतो. 4 4 0 0 4 2 जा 8 -8 4 3 जा 12 4 2 जा 8 4 4 4 जा 16. आणि आता ए ट्रान्सफर प्लस 4 टाइम बी चा ट्रान्सफर मॅट्रिक्स. काहीच नाही ना, हे ट्रान्सफर करून टाकला, बी चा ट्रान्सफर करून त्याला 4 ने मल्टिप्लाय करून घेतलं. कारण 4 त्या ठिकाणी वापरले, इकडे 5 इंटू ए ट्रान्सफर होणार, -5 इंटू बी ट्रान्सफर होणार, नंतर त्याचं सबट्रॅक्शन होणार, इकडे ॲडिशन झाली. जे सांगितलं ते आपण करणार. 0 + 7 7 3 -8 -5 0 + 12 12 0 + 8 8 4 + 4 8 -2 -16 -18. चला घ्या लिहून पटापट.